नमस्कार शेतकरी मित्रांनो. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी जेव्हा जाहीर करण्यात आली, त्या कर्जमाफीमध्ये 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2 लाखाची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला धन्यवाद देण्यात आले. परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे 50,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे, हा कुठेतरी चुकीचा आहे असे स्पष्ट संकेत अजितजी नवले असो, रोहित पवार असो, रविकांत तुपकर असो, जे शेतकरी संघटनेशी काम करणारे नेते आहेत यांच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आणि अजितजी नवले असो, रविकांत तुपकर असो, हे सक्रिय सध्या आंदोलनामध्ये दिसत आहेत. रोजच्या रोज निवेदनं देणं असो, 10 ऑगस्ट रोजीचे आंदोलनं असो, या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकार बॅकफूटवर आले म्हणायला का हरकत नाही. कारण राज्य सरकारला वेळोवेळी मागणी करूनही राज्य सरकार नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख प्रोत्साहन का देत नाही अशी मागणी खूप शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु प्रत्येक आंदोलनाकडे राज्य सरकारने लक्ष न देता फक्त आम्ही निश्चित त्याच्यातून मार्ग काढू, योग्य ती चर्चा करू असं सांगण्याचे स्पष्ट संकेत या अगोदर दिसत होते. परंतु शेतकरी मित्रांनो, अजितजी नवले यांचं जे 10 ऑगस्ट रोजीचं आंदोलन झालं, या आंदोलनात त्याचबरोबर रविकांत तुपकर यांचं आंदोलन झालं. या आंदोलनात माननीय सहकार मंत्री यांच्या माध्यमातूनही शब्द देण्यात आला होता आणि अजितजी नवले यांनी जे 10 ऑगस्ट रोजी जे आंदोलन केलं होतं, तो पूर्ण दिवस आंदोलन यशस्वी झालं म्हणायला का हरकत नाही. कारण जे आंदोलन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं, त्यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देण्याचं आश्वासन, 2 लाख रुपये द्यावेत अशी मागणी अजितजी नवले यांच्याकडून करण्यात आलेली होती. त्याचबरोबर खरीप हंगाम 2026 मधील जे पीक विम्याचे ट्रिगर आहेत, हे ट्रिगर हे राज्य सरकारकडून 2025च्या पीक विम्यापासून काढण्यात आलेले आहेत. हे 3 ट्रिगरही पीक विम्यासाठी लागू करावेत अशी त्यांची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या कर्जमाफीमध्ये जो शेतकरी वंचित राहील अशा सर्व शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. 10 ऑगस्ट रोजीचं आंदोलन झाल्यानंतर, ते आंदोलन संपल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं होतं की राज्य सरकारला आम्ही 20 ऑगस्टपर्यंतची मुदत देत आहोत. याबाबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची घोषणा करावी, अन्यथा आम्ही 20 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या दारासमोर जाऊन मुक्काम ठोको आंदोलन करण्याचे स्पष्ट संकेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. परंतु आंदोलन होऊन 1 ते 2 दिवसातच अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून एक सकारात्मक भूमिका निर्माण झाली. शेतकरी मित्रांनो, झाले काय की राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर अजितजी नवले यांना चर्चेसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी अखेर अजितजी नवले यांना माननीय महसूल मंत्री, माननीय कृषी मंत्री, माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून चर्चेचं निवेदन देण्यात आलं आहे. चर्चेसाठी बोलवण्यात आलेलं असल्याचे स्पष्ट संकेत अजितजी नवले यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता अजितजी नवले यांनी हे स्पष्ट केले की आपण केलेल्या आंदोलनाला राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका निर्माण झाली असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. 13 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून चर्चेसाठी बोलवलं असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच आता नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे. कारण फक्त आंदोलनावर आंदोलनं होती, ते या अगोदरही चर्चा झाल्या आहेत, या अगोदरही बैठका झाल्यात, परंतु मार्ग आजपर्यंत निघालेला नव्हता. परंतु शेतकरी मित्रांनो, या उद्याच्या चर्चेदरम्यान, ज्या बैठकीदरम्यान निश्चित नियमित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. याचं कारण आता कुठला तरी निर्णय घेतल्याशिवाय भाग नाही. कारण आता फक्त थोडे दिवस राहिले. सध्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी चालू आहे, त्याच्यानंतर OTS वाले आहेत, त्याच्यानंतर प्रोत्साहनची यादी तयार करावी लागणार आहे. त्या अगोदर राज्य सरकारला याच्यामध्ये मोठी भूमिका घेणं अपेक्षित आहे. राज्य सरकारला याच्यामध्ये जी रक्कम आहे 50,000 रुपयाची, या रकमेमध्ये वाढ करणं अपेक्षित आहे. त्यासाठी चर्चेसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळं अजितजी नवले जे 2 लाख रुपयाची मागणी घेऊन नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी गेले आहेत, त्यामध्ये निश्चित भर घालणार, यात वाद नाही. कारण आज 50,000 रुपये जाहीर करण्यात आले, त्याच्यामध्ये हा आकडा निश्चित वाढला जाऊ शकतो. तो 60ला जाईल, 70ला जाईल, लाखाला जाईल, 1.5 लाखाला जाईल अथवा 2 लाखाला जाईल.
परंतु निश्चित आता अजितजी नवले यांच्या माध्यमातून ही रक्कम वाढवल्याशिवाय थांबणार नाहीत. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरीप हंगाम 2026मध्ये जे पीक विम्याचे ट्रिगर राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत 25पासून, ते ट्रिगर लागू होणं गरजेचे आहे. हे ट्रिगर जर लागू झाले तर शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळू शकते. आणि आता जर खरीप हंगाम 2025मध्ये जर ट्रिगर जर असले असते, आज शेतकऱ्यांना कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये हेक्टर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असता. परंतु खरीप हंगाम 2025मध्ये जे झालेलं नुकसान आहे, त्या नुकसानीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे याच प्रश्नाच्या मुद्द्यावर आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, अशाही शेतकऱ्यांची मागणी घेऊन अजितजी नवले हे 13 तारखेला चर्चेसाठी याविषयी मांडणार आहेत. त्यामुळं नियमित कर्जदार शेतकरी असो, पीक विम्यातले ट्रिगर असो व कर्जमाफीतून वंचित राहणारे शेतकरी असो, या सर्वांच्या प्रश्नावर अखेर चर्चेसाठी अजितजी नवले यांना बोलावण्यात आलेलं आहे 13 ऑगस्ट रोजी. आता 13 ऑगस्टच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं आणि कुठला निर्णय येऊ शकतो हे आपण निश्चित त्यावर आपलं लक्ष राहील. त्याबाबतची संपूर्ण अपडेट चॅनलवर येत राहील. तोपर्यंत नियमित कर्जदार शेतकरी असो, इतर सर्व शेतकरी, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.